नमस्कार. अंगणवाडी सेविकाताई मदतनीस ताई, तर तुमच्यासाठी खूप मोठी बातमी सध्याची आलेली आहे बदली संदर्भात. बघा, अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस ताई यांच्या बदल्या होत नसतात, कारण की त्या गावात त्या अंगणवाडी सेविका म्हणून किंवा मग अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत असतात. त्याच गावात त्यांची परमनंट ड्युटी लागलेली असते, कारण की त्याच गावच्या त्या राहणाऱ्या असतात आणि त्या इतर गावी जाऊन बदली करून अंगणवाडीमध्ये काम करण्यासंदर्भात त्यांची खूप मोठी इच्छा आहे. कारण की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनासुद्धा दुसऱ्या गावी त्यांचं स्थलांतरण झाल्यावर त्यांना ड्युटीसाठी दुसऱ्या गावासाठी बदलीची आवश्यकता राहते. परंतु आता यामध्ये काय कोर्टाचा निर्णय आलेला आहे आणि अंगणवाडी सेविका ते मदतनीस यांच्या दुसऱ्या गावी जाऊन बदली होणार का, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी देवानंद गव्हाणे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, 9 ऑक्टोबर 2024 रोजी एक शासन निर्णय काढण्यात आलेला होता आणि तो कोर्टाच्या आदेशानुसार काढण्यात आलेला होता, ज्यामध्ये की अंगणवाडी सेविकाताई मदतनीस यांच्या बदली संदर्भात तो शासन निर्णय होता आणि कोर्टाचा निर्णयसुद्धा होता. बघा, कोर्टात एक याचिका टाकण्यात आलेली होती. सोलापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ यांनी राज्यातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या बदलीबाबतचे धोरण तयार करण्याच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे रीट याचिका क्रमांक 45-25/2022 दाखल केली होती आणि त्यामध्ये सदर याचिकेमध्ये माननीय न्यायालयाद्वारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील जे काही आयुक्त आहेत, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांच्याशी समन्वय करून 3 महिन्यात धोरण तयार करण्याबाबतची जे आदेश केलेले होते, तसेच सदर जे काही धोरण आहे त्या तक्रार करणाऱ्या याचिकाकर्ते आणि विविध संघटनांकडून सुद्धा सूचना मागवल्या होत्या कोर्टाद्वारे. आणि त्यामध्ये काय करण्यात आलं होतं की जे कोर्टाने ही जी रीट याचिका दाखल करण्यात आली होती संघटनेद्वारे, त्यामध्ये कोर्टानं विविध जे संघटना त्यांच्याकडून सुद्धा आशय मागवले होते. त्याचबरोबर जे काही आपले एकात्मिक बालविकास सेवा योजना आहे, त्याचबरोबर मंत्रालय आहे, यांच्याकडून सुद्धा याबाबतच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या. आणि त्यांनी यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी सांगितलं आहे की अंगणवाडी सेविका त्याच गावाची रहिवासी असल्यामुळे त्यांना त्याच गावात नोकरी करणे अपेक्षित आहे, कारण की लहान बाळांचा प्रश्न आहे. आणि अंगणवाडीच्या जे काही संघटना आहेत त्यांनी तर मात्र यामध्ये बदली करण्यासंदर्भात आशय पाठवले होते. परंतु जे काही एकात्मिक बालसेवा योजना आहे हे आणि त्याचबरोबर बालसेवा योजनेचे जे मंत्रालय आहे यांनी स्पष्ट केलं की अंगणवाडी सेविका ज्या समुदायातून येतात, ज्या गावातून येतात, त्या गावातील समुदायाशी त्यांचा संपर्क असतो, ओळख असते, त्याचनंतर परिचयाचे असतात. त्याचबरोबर जे अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून जे विविध योजना सरकार राबवत असते, त्यांच्या ओळखीमुळे, त्यांच्या परिचयामुळे तर समुदायासाठी ह्या योजना लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचतात. त्याचबरोबर बाळांचे संगोपन वगैरे हे परिचय असल्याने त्यांचं जे बदली आहे ते नियमानुसार बदली या ठिकाणी करता येणं अशक्य आहे, कारण की दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर त्यांची त्या ठिकाणी ओळख नसते, परिचय नसतो. आणि यामुळे या योजनेचा जो प्रसार आहे तो प्रसार व्यवस्थितरित्या होत नाही, किंवा बाळाचे संगोपन किंवा इतर बाबी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या होत नाही. त्यामुळे त्यांची बदली देण्यात न यावी, कारण की हे एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्या खिलाफ आहे, अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं होतं. आणि यालाच अनुसरून कोर्टाने सुद्धा निर्णय दिलेला आहे की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची बदली होणार नाही. ज्या ठिकाणी त्या कार्यरत आहेत त्याच ठिकाणी ते कार्य करणार आहेत, त्याच ठिकाणी त्या लागणार आहेत. इतर ठिकाणी त्यांची बदली होणे अशक्य आहे, अशा प्रकारचा हा शासन निर्णय किंवा मग कोर्टाचा निर्णय आलेला आहे. तर अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांना समजून घ्यावे लागणार आहे की आता त्यांची जी बदली आहे ही होत नाही. ज्या गावात त्या कार्यरत आहेत, ज्या गावात त्या कामावर लागलेल्या आहेत, त्याच गावात त्यांची ड्युटी राहणार आहे, इतर ठिकाणी त्यांना बदली मिळणार नाही. तर अशा प्रकारचा हा कोर्टाचा अतिशय आवश्यक आणि अत्यावश्यक निर्णय आलेला होता. तर काही अंगणवाडी सेविकाताई मदतनीस यांना याबाबतची माहिती नसेलही, त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे की आता तुमची जी बदली आहे ती होणार नाही, कारण की ज्या ठिकाणी तुम्ही कार्यरत आहात त्याच ठिकाणी तुम्हाला नोकरी करावी लागणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.